जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगतीये. अभिजित मस्कर, ऋतिक महांगडे अर्थात संविधान ग्रुप अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे टीम अर्णव स्पोर्ट्स वैष्णवी 11 या दोन संघांमधली महत्वाची मॅच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेले आहे. अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळत आहे बॅटिंगच्या भूमिकेमध्ये. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज आहेत. इन फ्रेम आपण पाहू शकतो मुख्य स्क्रीन वरती. विशाल पांचाळ आणि ज्या पद्धतीनं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश पांचाळ या दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पुणे परिसरातला एक जबरदस्त बॉलर अर्थात वेगवान गोलंदाज प्रथमेश गोसावी. अर्णव स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे आपण खेळाडू कक्ष क्रमांक बी मध्ये जावा. आपल्याला ती विनंती असेल. खेळाडू कक्ष आपला बी आहे. बॅटिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल फेस केला. बॉलला फक्त रीड केला, वेल लेफ्ट केलाय आणि पंचांनी कळवलं योग्य बॉल आहे. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय टीम आहे अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 तर दुसऱ्या बाजूला ऋतिक महांगडे आणि अभिजित मस्कर यांचा संघ अर्थात संविधान ग्रुप पुणे हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. बॅटिंगच्या भूमिकेमध्ये सर्वेश आणि विशाल हे दोन्ही खेळाडू मुंबई परिसरातले चेंबूर आणि चेंबूर मधल्या घाटल्यातले आहेत. याही वेळेचा बॉल चांगलाच हाताळलाय प्रथमेश गोसावी. पुणे परिसरातला एक सितारा, पुणे एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न केला जातो किंवा बॉलला वळण दिलं जातं आणि अशा पद्धतीचा एक वेगवान स्पिनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगलीये. वेगवान बॉल, हा बॉल ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डचा श्री गणेशा होतोय. धाव फलकावरती धावा लागतायत. एक धाव लागतीये. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. परों को खोलिए जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. मैदानामध्ये अगदी सकाळच्या 17 पासूनच ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. राजीव शेठ शिर्के यांचं देखणं आणि दर्जेदार आयोजन. ओहो हो, व्हॉट बॉल यार, लाजवाब. पॉवर प्लेची ओव्हर डिलिव्हर करत असताना काय जबरदस्त बॉलिंग केली आहे मैदानामध्ये खेळाडू प्रथमेश गोसावी यांच्या माध्यमातून. सुपर क्लासिकल बॉलिंग पाहिला मी ते. षटक क्रमांक 1 मध्ये 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. एकच धाव खर्च केलेली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये डीप मिड विकेट आहे आणि त्यासोबत लॉंग ऑफ. अखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिजन मध्ये. नो मॅन्स लँड मधून वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न पाहिला मिळाला. 2च्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला स्ट्रोक खेळलाय परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. जबरदस्त स्ट्रोक आहे हा. कॉन्फिडन्स बूस्ट करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा हा स्ट्रोक पाहिला मिळाला. एक सिंगल मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती काय दिलंय 4 धावा धाव फलकावरती लागतायत षटक क्रमांक 1 मध्ये. आणि अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगलीये.
अनुश्री चषक मधली चौथी इम्पॉर्टंट मॅच ओपन अर्थात खुला गट आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक प्रथमेश गोसावी यांनी हाताळलं आणि षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश जाधव यांना आमंत्रित केलेलं आहे. ओव्हर नंबर 2 पाठीराखेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रदीप नैनिथे अर्थात डॉन, जे आता आपल्या संघासाठी भक्कम साथ म्हणून पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 2 यावेळेसचा पहिलाच बॉल अतिरिक्त अवांतर धाव मिळते. यावेळेसचा बॉल पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये वन बॉल आर पार सीमा पार चौकार येतो. अनुश्री चषक मधला ब्रँडेड हिट. टीम आहे अर्थात ऋतिक महांगडे आणि अभिजित मस्कर 11. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगच्या भूमिकेमध्ये अर्णव स्पोर्ट्स वैष्णव स्पोर्ट्स अशी मॅच मैदानामध्ये रंगली आहे. हो यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. या धावा रोखाव्या लागतील. प्लेअर ऑफ द मॅच रवी चव्हाण. आपल्याला विनंती आहे आर्या 11 चे खेळाडू आपण लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा आणि सन्माननीय युवा नेते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय ओमकारजी सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार कॉम्बॉक्स मध्ये दिला जातोय. रवी जबरदस्त बॅटिंग वन हँडेड आणि कर्नाटक परिसरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्या नावाची दाहकता आणि आपल्या नावाचा जलवा दाखवलाय. कॉंग्रॅच्युलेशन रवी. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस. आर्या 11 संघाचा एक महत्वाचा खेळाडू कर्नाटकातून या ठिकाणी दाखल झालाय अनुश्री चषक खेळण्यासाठी. ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीतले हे सगळेच खेळाडू आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. आणि जाऊया मैदानाकडे. ही देखील पैसा वसूल मॅच आहे. एका बाजूला मुंबई परिसरातले खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पुणे आणि हडपसर परिसरातले खेळाडू पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच रंगली आहे. सांगवी परिसरातले हे खेळाडू. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. 1 के 7 कहाणी आगे 1 के 7 कारवा आगे. एकेका धावेने धावफलकाला आकार आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वेश आणि विशाल. सर्वेशांचा विचार केला तर 3 बॉल फेस केले 3 धावा बनवलेल्या आहेत. विशाल यांनी देखील 6 बॉल फेस केलेत आणि 6 धावा बनवलेल्या आहेत. रिदम चेंज करावा लागेल आता या दोन्ही खेळाडूंना. लोअर फुल टॉस ऑन साइडलाच खेळायचा आहे आणि त्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. बॉल थांबवला डिक्लेरेशन झोनच्या आतमध्ये आणि म्हणूनच स्ट्राइक होतो. रोटेट. मैदान के अंदर दोनों तरफ आग बराबर की लगी हुई है. पहिल्यापासून मी म्हणेन आक्रमक होत आहेत खेळाडू टीम अर्णव स्पोर्ट्स वैष्णव स्पोर्ट्स संघाचे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला फोर्स केला. मिड विकेट मस्तक पे दिया है दस्तक. इट्स अ सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. विशाल दुनिया गोल आणि विशालचा विषय गोल. AG Remix. षटकार 19 धावा धावफलकावरती लागल्या. 19 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. त्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर ठेवला बॉल. चांगला बॉल हाताळला मी म्हणेल. डॉट बॉल आहे. अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना प्रथमेश जाधव.
यावेळेस पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडला जाईल, कॅच, बिग विकेट डाऊन. नवीन बॅटर हर्षल अर्थात बॉबी या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यांना ओळखलं जातं. शिवगड हाही मुंबई परिसरातलाच खेळाडू. चेंबूर संपूर्ण जो सेट आहे तो चेंबूर परिसरातला आहे. आणि समोर बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर येत आहेत. एकदा षटक क्रमांक 3 मध्ये प्रथमेश गोसावी पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं प्रथमेशांनी. डावकुऱ्या हाताचे वेगवान गोलंदाज. खोलवर टप्प्याचाच बॉल आहे आणि हा बॉल अगदी पायावरती केला, सरळ डिक्लेअर झोन मध्ये. यष्टीरक्षक बीट झाला, पहिली स्लिप देखील बीट झाले आणि त्यानंतर हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीनं 20 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 9.23 आहे. मी म्हणेन निश्चित चांगला आहे, परंतु समोरचा संघ देखील तितकाच तगडा आहे. एक फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल हवा, सिक्सर, जबरदस्त स्ट्रोक पहिला. वेट केला बॉलचा आणि फोर्स केला ऑन साइडला, डीप लॉंग ऑनला पाठवलाय. अनुश्री चषक ब्रँडेड हिट, षटकार. या वेळेच्या षटकारानं 26 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कमबॅक केलं प्रथमेश गोसावी यांच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. या आधीचा षटकार रिप्ले टेलिकास्ट पहा. टप्प्याचा बॉल होता, स्टँड अँड डिलिव्हर केला, ऑन साइडला फिरकावून दिला. मेन स्क्रीन वरती आपण तो षटकार पाहिला. स्पोर्ट ऑन लाईव्हचं चांगलं कॅमेरा वर्क. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर. त्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आले कव्हर रिजन मध्ये. बॉल थांबवला जातोय आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डला आकार आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. खुल्या गटातल्या स्पर्धा, महत्वाच्या स्पर्धा, ओपन कॅटेगरीचे सगळे रथी महारथी तारे सितारे मैदानामध्ये. पसरणीच कृष्णामाई स्टेडियम आणि या स्टेडियम वरती बॉल हवेमध्ये. इम्पॉर्टंट कॅच असू शकतो आणि कॅच ड्रॉप. हो कॅच ड्रॉप होतोय. कॅचेस विन मॅचेस. घ्या कॅच, जिंका मॅच. स्ट्राईक रोटेट होईल. धावफलक 28 या धावसंख्येवरती. 9.88 असा करंट रन रेट. 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चेतन चिंचकर आहेत, ज्या खेळाडून नुकतीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. त्यासोबत लगातार 23 मॅन ऑफ द सिरीजचे बहुमोल पुरस्कार घेण्याचा विश्वविक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. हा बॉल ऑन साइडलाच खेळला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बॉल फील्ड केला जाईल. अगदी सीमारेषेच्या अलीकडे काही इंच बॉल फील्ड केलाय आणि धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चेतन चिंचकरची आपण चर्चा करतोय. धर्मवीर चषक मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग राहिली, चांगली कारकीर्द राहिली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती.
ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती विजय खडके. विजय खडके बॉलिंग ट्रॅक वरती आलेत षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक वरती आहेत सर्वेश. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा दाखवली. 38 सर्कल मध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 1-7 कहाणी आगे. आणि स्ट्राईक वरती आता हर्षल आले, ज्यांनी एक बॉल फेस करत असताना एक धाव बनवलेली आहे. हर्षल वर्सेस विजय खडके अशी मॅच मैदानामध्ये पाठीराख्याच्या भूमिकेमध्ये डॉन, ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेत. खाकीतली ताकद आपण पाहिलेली आहे. अनेक स्पर्धांमध्ये डॉन यांचं कसब आणि डॉन यांचा क्लास आपण पाहिलेला आहे. तर 30 धावा धावफलकावरती. हो, समोरच्या दिशेनं कोण आला रे, कोण आला? हर्षल मैदानाच्या आतमध्ये चेंबूरची हवा. षटकार. सिक्सर खेळलाय आणि कॉन्फिडन्स दाखवलाय. एका बाजूला अजित वरे आणि नावेद भाई यांचा संघ आहे, अर्थात अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णव 11. तर दुसऱ्या बाजूला टीम आहे ऋतिक महांगडे अँड अभिजित मस्कर 11. यावेळेस बॉल बॅकची स्ट्रॉंग एज 100 कॅच. फर्स्ट स्लिप मध्ये काय कॅच घेतला यार, लाजवाब कॅच, जबरदस्त कॅच. यानंतरच्या मॅचेस देखील तितक्याच इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहेत आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त मॅचेस. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच टीम ओनर आपलं देखील मनापासून स्वागत आहे. उपस्थित असणारे अर्थात शिव इंटेरियरचे ओनर आणि टीम ओनर शिवानीताई गुजर आणि मयूर गुजर यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचं देखील मनापासून आभार आहेत. हा मॅच हारली म्हणून प्लेअर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आपण थांबायचं नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास सोडू नका. निश्चित यश तुमचा असणार आहे. सागर गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या खेळाडूच्या नावाभोवती वलय निर्माण झालं. 15व्या वर्षी बाईक जिंकणारा खेळाडू सागर गावडे दाखल झालाय स्ट्रायकिंग एंड वरती. मुंबई परिसरातला हा एक अपकमिंग स्टार. ओहो, पहिल्याच बॉल वरती फोर्स केलं. समोरच्या दिशेनं गॅप मध्ये फटका आहे. मिलेंगे रन 4. जाणीव करून दिली सागर यांनी. कोण आला सागर गावडे मैदानाच्या आतमध्ये आला. चौकार. त्याच बॉलवरती चौकार. सागर गावडे लेदर क्रिकेटचे देखील धडे गिरवत असणारा खेळाडू. जबरदस्त पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. विजय खडके यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. 40 धावा धावफलकावरती विजय खडके देखील कमी नाहीयेत. अनेक स्पर्धा गाजवल्यात. स्टेप आउट झाले बॅटची स्ट्रॉंग एज. त्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. 1-7 कहाणी आगे. 1-7 कारवा आगे. धावफलकावरती लागताय टोटल अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 संघाच्या 41 धावा. करंट रन रेट 10.70 चा. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहिला मिळते. सातारा जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहतं. अशी महत्वाची स्पर्धा. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत. हो यावेळेस डॉट बॉल येतोय.
टेनिस 70 क्रिकेट या टीम कडून युट्यूबच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. ते आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. राजू शेठ शिर्के यांच्या दमदार आयोजनाचं अप्रिशिएशन पाहिलं मी ते लाईव्ह चॅट मध्ये. धावफलकावरती 41 धावा 4 षटकाच्या अखेरीस. आणि आता शेवटचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मधलं षटक, महत्वाचं षटक, इम्पॉर्टंट षटक, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीम्स यानंतरच्या मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक हो. चेतन चिंचकर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गाव आहे भोसरे, तालुका आहे खटाव, जिल्हा साताऱ्याचा हा जबरदस्त खेळाडू. तर बॅटिंग मार्क वरती सर्वेश यांनी देखील प्रभावित केले. 14 धावा बनवलेल्या आहेत पर्सनल. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल, स्विंग होतो, बॉल कट होत आहे. रोहित गती कमी आहे परंतु काय लाजवाब बॉल हाताळला यार. रोहित खांडेकर मैदानामध्ये पहिलाच बॉल डॉट बॉल डिलिव्हर करतायत. यावेळेसचा बॉल टप्पा पडतो, उसळी घेणारा बॉल आहे, फर्स्ट बाउन्सचा इशारा परंतु लगातारचे 2 बॉल काय हाताळलेत यार रोहित यांनी. जबरदस्त बॉलिंग मैदानामध्ये केली जाते. टीम अभिजित मस्कर, ऋतिक महांगडे 11 अर्थात संविधान ग्रुपच्या वतीनं. षटक क्रमांक 5 चा खेळ. लगातारचा तिसरा बॉल, प्ले एंड मिस, रखून में उबाल, जब तक जवानी है. अरे रोहित खांडेकर तुम्हारे इसी अंदाज की पूरी टेनिस क्रिकेट विश्व की दुनिया दीवानी है. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये 3 बॉल डॉट टाकलेत. यावेळेसचा बॉल पहा सोडून दिलाय आणि आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे. पंच कळवतायत वाईड बॉल येतो. एक्स्ट्रा रन आली आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांवरती धावफलकाला रोखण्याचा प्रयत्न केलाय टीम अभिजित मस्कर आणि ऋतिक महांगडे 11 अर्थात संविधान ग्रुप सांगवी या संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 येणारे बॉल इम्पॉर्टंट. याही वेळेस व्हॉट बॉलिंग यार, मॅग्नाफिसियंट पीस ऑफ बॉलिंग आणि त्याच पद्धतीनं तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण. अक्षरशः डाईव्ह लगावले आणि त्या बॉल वरती गेले आणि कॅरी केलाय. जबरदस्त एफर्ट्स घेतले जात आहेत मैदानामध्ये पुणे परिसरातले खेळाडू आणि या खेळाडूंच्या माध्यमातून आपला क्लास दाखवलाय. अर्थात टीजी तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत या ठिकाणी आपल्या समोर पेश केले जात आहे. मनापासून स्वागत आहे. यात अनुश्री चषक मध्ये सर्वांचंच काम जबरदस्त आहे आणि 4 चांद लागतायत. संपूर्ण साताऱ्याच्या प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेवरती आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून आज अनेक प्रेक्षक जुळलेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. अजून येणारे 2 बॉल मॅचेज ऑन साइडलाच खेळलाय बॉल आणि डिक्लेरेशन झोन मध्ये मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय जबरदस्त षटक हाताळले या रोहित खांडेकरनं. क्लासिकल ओव्हर दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्याची कला अवगत असणारा खेळाडू आहे. इन स्विंग देखील पाहिले, आउट स्विंग देखील पाहिले
अगदी चला बॉल देऊन सहकार्य करा. इन स्विंग, आउट स्विंग, व्हेरिएशन, स्लोअर वन, सर्वच बॉल मैदानामध्ये रोहित यांनी डिलिव्हर केले आणि ते अप्रतिम पाहायला मिळाले. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर केले, एक महत्वाची विकेट घेतली आणि 2च धावा खर्च केलेल्या आहेत. अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. शेवटचा बॉल निघाले, ऋतिक स्ट्राईक वरती आकाश. हा बॉल खेळलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. अंत भला तो सब कुछ भला. चौकाराच्या मदतीने टार्गेट सेट होते, धावफलकावरती लागतात 47 धावा मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. अर्थात ऋतिक महांगडे सचिन सावंत कॉम्बॉक्स मध्ये या. चला आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये दोन्ही कॅप्टन्सला ठिकाणी आपण आमंत्रित करूया. अनुज वॉरियर्स विश्वजित आता उंबरकर यांच्या मालकीय संघ आहे आणि यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. एका बाजूला खोडियार माता वॉरियर्स संदीप चव्हाण भावड्या आणि राहुल दादा मराठे यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. आपण टॉस करूया. प्रणव दादा विनंती आपण या. आपण आणि त्यांचे सहकारी आणि त्यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2 टीम मध्ये दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे आणि हा महत्वपूर्ण टॉस आता आपण करत आहोत. टीम खोडियार माता वॉरियर्स आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल. TNT इन्फ्राचे प्रणव दादा थोरवे यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल, ज्यांच्या वतीने या अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 ला मिळालेला आहे सामनावीराचा पुरस्कार आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. आणि टीम खोडियार माता वॉरियर्स आपला कॅप्टन आलेला नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस होतोय. आपण या. चला कॅप्टन जर आला नाही, जो कॅप्टन उपस्थित आहे त्या टीमला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. टॉस मध्ये तुम्हाला काय मागायचं आहे? हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? टीम अनुज वॉरियर्स नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. टेल इज अ कॉल. टेल इट इज. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. अनुज वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय. काय घेत आहे? आम्ही बॉलिंग बॉलिंग कराल. संघाने एक सामना जिंकलाय. कसं मनोबल आहे? मनोबल तर खूप चांगलं आहे. आता पुढची मॅच पूर्ण प्लॅनिंग नुसार खेळू. टीम खोडियार माता वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला असं त्यांनी काय घेतलं असतं? आम्ही पहिले फिल्डिंगच घेतली असती. बिल्डिंग घेतली असती, परंतु आता कशा प्रकारची रूपरेषा आखताय? तर 50+ धावा करायचा प्रयत्न करू आम्ही. संघाने एक सामना जिंकलाय. कसा कॉन्फिडन्स आहे?
कॉन्फिडन्स चांगला आहे सगळ्यांचा. आणि निश्चित तुम्हाला शुभेच्छा. प्रणोदा तुमच्याकडे TNT इन्फ्राची क्रिकेट स्पर्धा आम्ही व्याडी गावामध्ये पाहिलेली आहे. राजू शेठ शिर्के यांचं आयोजन आहे. तुम्ही चांगलं सहकार्य केलंय. कशा भावना आहेत आपल्या? अतिशय सुंदर अशा भावना आहेत आणि वाय तालुक्यातली सर्वात आत्ता म्हणा गेलं तर सर्वात मोठी टुर्नामेंट आहे राजू शेट यांची. ते दरवर्षी खूप चांगली टुर्नामेंट भरवतात आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठे असेल. आपण दोघं मिळून करूयात. क्या बात आहे. म्हणजे सर्वांच्याच अपेक्षा आता पुढील वर्षाच्या वाढलेल्या आहेत. मित्रांनो टॉस झालाय. अनुज वॉरियर्सने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं की आम्ही या पहिल्या डावामध्ये बॉलिंग करतोय आणि या आणि बॅटिंग करा. खोडियार माता वॉरियर्सला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण वळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सातारा टेनिसचा अर्थात अनिकेत कामटे सरांचा. एक मिनिट पहिला बॉल झालेला आहे. 1 मिनिट फक्त सामना थोडा वेळ थांबवा. राजू शेठ
यस चला दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 वाईड आलेत त्यामुळे 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला आकार येईल धाव फलकावरती. टोटल आपण करेक्शन करूया 48 धावा लागतील आणि मॅच जिंकण्यासाठी 49चं लक्ष असेल. बॅटिंग ट्रॅक वरती विश्वजित गरुड टेनिस क्रिकेट मधलं गाजलेलं नाव सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगलेले आहे. 29 बॉल येणारे 48 ची गरज. एका बाजूला ऋतिक महांगडे अभिजित मस्कर यांचा संघ आहे अर्थात संविधान ग्रुप सांगवी पुणे तर दुसऱ्या बाजूला हाही संघ कमी नाहीये. चेंबूर परिसरातले खेळाडू विश्वजित गरुडनं पुढे समोरच्या दिशेने खेळलाय स्ट्रोक. बटर आले त्या रिजन मध्ये आणि बटर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यंग खेळाडू यंग टॅलेंट प्लेअर फ्रॉम मुंबई चेंबूर. त्यावेळेचा बॉल देखील दिशा दाखवली आहे 30 यार्ड सर्कल मध्ये एक सिंगल. नाही 4 बॉलचा खेळ थांबलाय. आपण पाहतो 4 धावा धाव फलकावरती. याही वेळेसचा बॉल चांगलाच हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. आकाश यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय सुपर क्लासिकल बॉलिंग. करंट रन रेट 4.80 चा आहे. बॅटिंग ट्रॅक वरती बबलू आणि विश्वजित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. बबलू यांचा विचार केला तर अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत परंतु हा प्लॅटफॉर्म मोठा आहे. हा मंच मोठा आहे. बडे मंच पे सरपंच होना है तो कुछ करना होगा. यावेळेसचा वेगवान बॉल आकाश यांच्या माध्यमातून हाताळलाय. पंचांनी कळवलंय लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल. लोअर फुल टॉस बॉल आहे. त्यानंतर तो बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर 5 धावा धाव फलकावरती. 5 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सफल षटक आकाश. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरनीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक. बॉलिंग ट्रॅक वरती मुंबई परिसरातला एक दर्जेदार खेळाडू नामवंत खेळाडू पेन परिसरातला खेळाडू आहे. पेनचा अर्थात ऋषभ शर्मा मैदानाच्या आतमध्ये. ऋषभ आलेत जे लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना आपण पाहतोय आणि लेदर क्रिकेटसाठी सेंट्रल रेल्वेची सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या टीम मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे आणि MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील खेळत असताना यावर्षी आपण पाहणार आहोत ते ऋषभ. दिशा दाखवली फक्त 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील केला जातोय. डॉट बॉल येतोय. ऋषभ पहिल्याच बॉलवरती आपली चमक दाखवतायत.
समोर देखील तितकंच मोठं नाव आहे विश्वजित गरुड, ज्या खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवलाय. असा डावकुऱ्या हाताचा जबरदस्त आक्रमक खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट निघाले रिषभ. ओहो काय बॉल हाताळला यार, वेगवान बॉल 4-1 चित केलंय या बॉल वरती. रिप्ले टेलिकास्ट पहा, वेगवान बॉल, वेगाची दाहकता, रफ्तार के साथ किया गिरफ्तार. डॉट बॉल, लगातारचे 2 बॉल डॉट बॉल येत आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. यावेळेचा बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा बॉल 4 धावांसाठी येतोय चौकार. हा बॉल हवेमध्ये आहे, उंच, डाऊन दी बॉल. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. हो 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 2 क्षेत्ररक्षकांची त्या ठिकाणी धडक झाली आहे. पहा स्वयंसेवक. कॉलिंग फसलं. आज कुणाला कॉल नाही केला तरी चालेल, परंतु मैदानामध्ये कॉल करा. प्ले सेफली खेळायचं आपल्याला. क्रिकेट हा खेळ निश्चित आपण पाहतो जंटलमन्स गेम म्हणून पाहिला जातो. पाणी देऊन सहकार्य करा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगले. पहा, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवानं कधी माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. सलाम आहे या जिद्दीला. कोवर टप्प्याचा बॉल ऑन साइडलाच खेळलाय. यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल फील्ड करेल एक सिंगल. 1 के 7 कहाणी आगे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी गोलंदाजींची राहिली आहे. बटर डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूंना प्रभावित केले या ग्राउंड वरती सर्वांनाच. हो वेगवान बॉल आहे, सरळ पायांवरती आदळतोय. पॅडल लाईनची गोलंदाजी. रिषभ काय गोलंदाजी केली. अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. 7च धावा खर्च केल्या. वेडात मराठी वीर दौडले 7 आणि धावफलकावरती टोटल लागतायत धावा 12 धावा. एक चौकार आला जरूर, परंतु त्या चौकारानंतर कसं काय कमबॅक आहे. सुपर क्लासिकल कमबॅक मैदानामध्ये. आणि आता इथून पुढे मैदानामध्ये पाणी आलंय. पाणी आल्यानंतर मॅचची कहाणी बदलेल का. 12 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 6चा रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 12.
एकात एक राजू दादाच आयोजन आलं ग जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एका बाजूला 8 बॉल फेस करत असताना विश्वजित गरुड 10 धावा बनवतात डावखुऱ्या हाताचा जबरदस्त खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. परंतु आजच्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये सावध पहिला मिळाले तर बॉलिंग ट्रॅक वरती साहिल आलेत जे मानगाव प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. म्हणजे लढाई 2 एकसमान ताकदीच्या खेळाडूंची एकमेकांच्या समोर लागली. आता ज्यावेळेस आपण 100 लोकांच्या शर्यतीत उतरतो त्यावेळेस 99 लोकांपेक्षा वेगळा विचार आणि वेगळी मेहनत करावी लागते. आणि इथं 32 टीम्स आहेत आणि 32 टीम्स मध्ये पहिलं यायचं असेल, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन व्हायचं असेल तर 31 टीम पेक्षा वेगळा विचार आणि वेगळी मेहनत करावी लागेल. स्कोर कार्ड 12. हा स्ट्रोक ऑन साइडलाच खेळला आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाणार आहे एका सिंगलच्या मदतीनं. 13 धावा धावफलकावरती लागतायत. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतो. येणारे 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 36 ची गरज. 17 बॉल 36 असं समीकरण आलंय. जेव्हा लढाई विचारांची आणि महत्वाची असते, जेव्हा लढाई संघर्षाची असते त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव हा ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतो. अनुभव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी अनेक वर्ष त्या क्षेत्रामध्येच त्या खेळाची किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असो तिथे सेवा करावी लागते. तो अनुभवाची सुदरी कोण उघडेल? साहिल वर्सेस विश्वजित. दोन्ही डाव यावेळेस बॉल समोरच्याच दिशेने खेळलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. लगातार आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी केली जाते. गोलंदाजांच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अगदी कोणतेही मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत आतापर्यंत. सिंगल डबल नहीं चलेगा, इक्का दुक्का, अब चाहिए मोमेंटम के लिए चौका और छक्का. जबरदस्त कामगिरी केली जाते साहिल यांच्या माध्यमातून देखील. 49 लक्ष आणि त्यामध्ये आता इथून पुढे 16 बॉल 35 ची गरज आहे. बिग हिट येईल का? चेतन चिंचकर डगआउट मध्ये आहेत. चेतन यांच्याकडे देखील क्षमता आहे. माती विकेटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. परंतु बबलू बीट होत आहेत. 5 बॉल बबलूंनी खेळलेत आणि एकच धाव बनवलेला आहे. थोडेसे मी म्हणेन स्ट्रगल मध्ये आहेत. या खेळपट्टीवरती हे मैदान राज नाही आ रहा. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. करंट रन रेट 5.60 चा. तो रेशो वाढवावा लागेल. प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 संघाच्या माध्यमातून. बॉलिंग युनिटने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. अजूनही मॅच ऑन आहे. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा की शर्यत संपलेली नाहीये. हो, यावेळेस घुटना टेकवला आणि आपला ट्रेडमार्क सिक्सर दाखवला. बबलूच्या बॅट मधून आलेला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे मॅसिव्ह अनुश्री चषक ब्रँडेड हिट सिक्सर. रंगलीय मैदानामध्ये प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. परमेश्वर कधीच आपली परिस्थिती बदलत नाही कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न बबलूच्या माध्यमातून केला जातोय. 20 धावा धावफलकावरती. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बटर 1 बाउन्स बॉल फील्ड करतील. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट. आणि आता इथून पुढे विजयाचं कॅल्क्युलेशन आहे, विजयाचं इक्वेशन आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 28 ची गरज. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. क्या होगा इस मैच में? लढाई जबरदस्त रंगली आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरण आमच्या रक्तात नाही. ओ हेलिकॉप्टर उडवलं.
आपण युट्यूबच्या माध्यमातून काय फटका खेळलाय बबलू यांच्या माध्यमातून जबरदस्त. विश्वजित मैदानाच्या आतमध्ये 18 धावा आणि बबलू यांचा विचार केला तर एक षटकार त्यांनी खेळलेला आहे. तीन षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती आणि आता विजयाचं इक्वेशन असेल इथून पुढे. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 22 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच. बारा बॉल येणारे 22 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर. संपूर्ण सामन्याची दिशा आणि कल दाखवणारी ओव्हर आहे. टप्प्याचा बॉल आहे. अगदी अतिरिक्त उंचीचा बॉल. 1 बाउन्स प्लस व्हाईट बॉल. रेफरल केला जाईल थर्ड अंपायर कडे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. इट्स अ वाईट बॉल. नो डाऊट इट्स अ वाईट बॉल. +1 बाउन्सचा इशारा येईल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 4 ला झाली आहे सुरुवात आणि पहिला बॉल वाईड आलाय आणि 1 बाउन्स देखील आलेला आहे. 12 बॉल 21 ची गरज आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों का हवा में उछाला नहीं जाता. मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबाच्या जोरावर काहीच सोडून चालणार नाही. समोरच्या तिसऱ्या ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक बटर. इझिली कॅच टेकन. क्लास कॅच घेतला यार बटर यांच्या माध्यमातून. अगदी असं वाटलं प्रॅक्टिस मॅच मध्ये कॅच कॅरी केलाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. दोन्ही बाजूला दोन्ही वाघ आहेत. एका बाजूला पुणे परिसरातले वाघ आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंबईचे डॉन. क्लासिकल मॅच. 11 बॉल आणि 21 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. जो जीता वही सिकंदर, हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल. हो यावेळेसचा बॉल अतिरिक्त उंची. नो बॉल. पुढचा बॉल असणार आहे प्रीतचा. प्रीतचा बॉल असेल इथून पुढे. अतिरिक्त उंची. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला चेतन यांच्या विरोधामध्ये. चेतन चिंचकर दाखल झालेत बॅटिंग मार्क वरती. जे भोसरे गावचे आहे. तालुका आहे खटाव, जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्याला पडलेलं टेनिस क्रिकेट विश्वामधलं गोड स्वप्न म्हणून चेतन यांच्याकडे पाहिलं जातं. फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. बॉल आहे फ्रीट आणि फ्रीटचा बॉल सुपर हिट करू शकले नाहीयेत. एक डिक्लेअर झोनची धाव मिळते. 1 के 7 कहाणी आगे. 10 बॉल येणारे 19 ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगलीये. हृदयाचे ठोके वाढतायत दोन्ही बाजूला. एका बाजूला अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 हा संघ बॉलिंगच्या भूमिकेमध्ये तर समोर ऋतिक महांगडे, अभिजित मस्कर यांचा संघ अर्थात संविधान ग्रुप सांगवी पुणे. वेगवान बॉल. वेग तर आहे जबरदस्त आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. रफ्तार के साथ करना चाहते हैं गिरफ्तार. जबरदस्त बॉल हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंपच केला. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. चेतन चिंचकर बीट झाले त्या बॉलवरती.
हो यावेळेस स्टेप आउट झालेत. ऐसे तो कहाणी नहीं बनेगी, ऐसे तो कहाणी नहीं चलेगी. आणि इथं OUT आउट फलंदाज चेतन चिंचकर बॅक टू डग आउट. महत्वाची विकेट पहा ज्या क्षणी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू अर्थात विश्वजित आले आणि त्यानंतर चेतन यांनी विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. एक धाव बनवली चेतन यांच्या माध्यमातून. आता मॅच ऑन होते. 8 बॉल येणारे 19 ची गरज आहे. बॉलिंग युनिटनं चांगली कामगिरी केली आहे. अर्णव स्पोर्ट्स अर्थात अजित वरे यांचा संघ आहे आणि अजित वरे मन में लड्डू फुटा. ही महत्वाची विकेट आली चेतनची, नवीन बॅटर. चला पंचांचा डिसिजन फायनल आहे. थर्ड अंपायर रेफरल फॉर इट्स जी काय विकेट आली आहे त्यासाठी क्रॉसिंग आपण पाहणार आहोत. बॉल प्ले मध्ये आहे खेळाडू आणि त्यामुळं विश्वजित गरुड स्ट्राईक वरती असणार आहेत. विश्वजित गरुड स्ट्राईक वरती. 8 बॉल 19 ची गरज. महत्वाची मॅच रंगली आहे. सुपर क्लासिकल थरार. आणि पुणे परिसरातला एक जबरदस्त आयकॉन प्लेअर लेफ्ट हँडेड खेळाडू कुणाल खोंड या हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वागत आहे. 8 बॉल 19 ची गरज. इम्पॉर्टंट मॅच. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत दोन्ही टीम साठी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज आहे. आतापर्यंत चांगले बॉल हाताळले त्या खेळाडूनं. निघाले पुन्हा एकदा गोलंदाज. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे. आणि आता इथून पुढे 7 बॉल 18 ची गरज आहे. एक बिग हिट येईल का? एका बिग हिट निश्चित सामना सोपा होऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना, लाजवाब. मुंबई आणि चेंबूर पेन परिसरातले खेळाडू आणि या खेळाडूंची बॉलिंग लाईनअप पहा. वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळाले. सगळे बॉल आपल्याला जे होते ते अचूक टप्पे होते. यावेळेचा बॉल टप्पा पडतोय. अतिरिक्त उंची आहे. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. चला रिव्ह्यू संपलेला आहे. कुणीही आता मॅच थांबवू नका. आजच्या दिवसामध्ये अनेक मॅचेस आहेत आणि त्या मॅचेस कंप्लीट करण्यासाठी सहकार्य करूया आयोजन कमिटीला. रिव्ह्यू संपलेला आहे. चला स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवूया. 7 बॉल इम्पॉर्टंट आहे. तिथून पुढचे जबरदस्त मॅच रंगली आहे. प्रत्येक बॉल वरती कहाणी बदलते. प्रत्येक बॉल वरती हृदयाचे ठोके वाढतायत. अनुश्री चषक दर्जेदार पर्व. राजीव शेठ शिर्के यांची स्पर्धा होते सफल. अगदी क्रिक लाईव्ह वरतून देखील प्रेक्षक जुळलेले आहेत. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या वाहिनीद्वारे प्रेक्षक जुळले आहेत. लाईव्ह चॅट मध्ये अनेक प्रेक्षकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा बॉल महत्वाचा फ्री हिटचा बॉल. फ्री हिट की गेंद को क्या करेंगे विश्वजीत. सुपर हिट. निघाले गोलंदाज साहिल. 7 बॉल 17 ची गरज. जबरदस्त मॅच आहे. हा बॉल सर्वात महत्वाचा आहे. टार्गेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कल दाखवणारा. फ्रीचा बॉल ऑन साइडला खेळलाय. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले मिड विकेट रिजन मध्ये आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे.
एक के साथ कहाणी आगे. 6 बॉल येणारे 16ची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगवली आहे. बॉलिंग युनिटनं चांगली कामगिरी केली आहे. अर्णव स्पोर्ट्स वैष्णव 11 संघाचे 4 बॉलर्स जे आपण पाहिले 4 ओव्हर्स सुपर क्लासिकल अचूक टप्पा व्हेरिएशन त्यासोबतच वेगाची दाहकता वेगाची भेदकता. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. 6 बॉल 16ची गरज. येणारे 6 बॉल 16ची गरज आहे. कशा पद्धतीने सामना रंगेल या ग्राउंड वरती. 6 बॉल 25 झालेले आपण पाहिल्यात. 6 बॉल 30 झालेले आपण पाहिलेले आहेत. 6 बॉल 2 धावा देखील डिपेंड झालेत. परवाच्या दिवसामध्ये 6 बॉल 4 धावा देखील डिपेंड झालेले आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडूंसाठी गोलंदाजांना देखील आणि फलंदाजांना देखील खेळपट्टी अनुकूल आहे. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 16ची गरज. इथून पुढच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असणार आहेत. अंडर 19 चा खेळाडू शुभम ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चेंबूर घाटला परिसरातील खेळाडू अंडर 18 चा खेळाडू आहे शुभम. यंग टॅलेंट युवाची हवा चालेल की अनुभवाचा क्लास आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 16ची गरज. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव. एका बाजूला विश्वजित गरुड डावखुरा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला घाटल्याचा शुभम. वेगवान बॉल पहिलाच बॉल बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. विश्वजित गरुड आतापर्यंत 15 बॉल फेस केलेत. 20 धावा बनवलेल्या आहेत. 5 बॉल 16ची गरज असताना आता इथून पुढे काय घडेल मॅच मध्ये. 5 बॉल 16. एका बाजूला अर्णव स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला अभिजित मस्कर यांचा संघ. ओहो लगातारचा दुसरा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट येते. आणि आता इथून पुढे मी म्हणेन समीकरण थोडस अवघडलंय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करत असताना खेळाडू अर्थात यंग टॅलेंट युवा खेळाडू शुभम. शुभम या नावातच शुभ आहे. आणि आता इथून पुढे पहा 4 बॉल 16ची गरज. एक चांगला बॉल हाताळणं गरजेचं आहे. अजूनही मॅच ऑन आहे. एक हिट खेळावा लागेल. कॉन्फिडन्स बूस्ट करावा लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. निघाले पुन्हा एकदा या बॉल साठी शुभम. हो बॅकफुट वरती आले. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय आणि प्रेशर क्रिएट केलं जातंय. खेळाडू शुभम बॉलिंग युनिट जबरदस्त कामगिरी. पहिल्यापासून जर आपण पाहिलं ना तर सगळेच बॉल मी त्यामध्ये निश्चित कौतुक करेन रिषभनं जबरदस्त बॉल हाताळले. त्यासोबतच साहिल आणि आकाशचं पहिलं षटक दमदार. हा बॉल ऑन साइडला खेळलाय. कॅच कॅरी केला जाईल आणि आज सामना निश्चित मी म्हणेन काही अंशी फिरवलाय. खेळाडू खऱ्या अर्थानं अजित वरे साहेब मन में लड्डू फुटा अभी फुटा है. दोन बॉल आणि 16ची गरज. मॅच निश्चित कन्वर्ट केलेली आहे आणि बटर यांच्या क्षेत्ररक्षणासाठी ओके निश्चित आपण चर्चा करतोय. घाटला परिसरामध्ये चेंबूर परिसरामध्ये 128 टीम असतात आणि त्यातले प्लेइंग 11 जे अजित वरेंनी सिलेक्ट केलेत आणि ते सिलेक्ट केलेले हे खेळाडू. हो डॉट बॉल निर्धाव बॉल. सर्वेश पांचाळ आणि बॉबी या दोन खेळाडूंनी हे सिलेक्शन केलं खेळाडूंचं आणि जबरदस्त कामगिरी राहिली. जो संघ पुणे परिसरातला दिग्गज आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो ना पश्चिम महाराष्ट्रातला
त्या संघाला अक्षरशः इथं पायात बेड्या टाकून ठेवल्या. रोहित बॅक टू द ग्राउंड आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय. राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून बटर या खेळाडूला 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे कॅच साठी. चलो बटर बटर कम ऑन, आपको राजू शेठ सिरके इनकी तरफ से 200 रुपीज का धनादेश पुरस्कार है आपके लिए. त्याचप्रमाणे युवा उद्योजक TNT इन्फ्राचे सर्व सन्माननीय प्रणवजी थोरवे यांच्याकडून देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे बटर यांच्या या कॅच साठी आणि कॅप्टन्सीसाठी आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी. बॅटिंग देखील जबरदस्त केली, कॅच देखील जबरदस्त घेतले, कॅप्टन्सी चांगली केली.